मी छान आहे. तुम्ही सगळे कसे आहात? आम्ही पण छान आहे टीचर. उद्याचा अभ्यास झाला? गुड इव्हनिंग टीचर. यस टीचर. पण हो टीचर, चाललाय टीचर अभ्यास पूर्ण. झालेला आहे टीचर. बरं आहे का? मला आता मला काही गोष्टी सांगायचे. थांबा एक सेकंड. मी दिसते आता सगळ्यांना? यस हो टीचर दिसते. हो टीचर. आता मी मोठी पण दिसत असेल तुम्हाला. बरं ऐका मुलं, आपण आज ट्राय करू 2 धडे कंप्लीट करायला. पण त्याआधी मला काही गोष्टी सांगायचे तुम्हाला. की पहिली सगळ्यात आधी तर गोष्ट, नॉर्मल शाळेतली एक्झाम देत आहे तशीच एक्झाम आहे. काही टेन्शन घेऊ नका. परीक्षेला वेळेवर पोहोचा, वेळेच्या थोडंसं आधीच पोहोचा. आज रात्री लवकर झोपा, टाइमपास बिलकुल नका करू. आज घाई ऐका पूर्ण ऐकून घ्या. घाईमध्ये बिलकुल आज रात्री अभ्यास करायची गरज नाहीये. लवकर झोपा, उद्या उठा, रेडी व्हा आणि जा. ठीक आहे? डोकं शांत ठेवा. आता हे राहिले ते राहिले नाही, एवढं झालंय तेवढं लक्षात आहे. व्यवस्थित तुम्ही सोडवाल, मला खात्री आहे या गोष्टीची. हँड डाऊन करते मी सगळ्यांचं. आता मला फक्त आधी हे सांगा, तुमच्यापैकी असं कोणी आहे की ज्याने NMMS चा फॉर्म नाही भरला, NMMS ची परीक्षा नाही देणार आहे, तरी पण इथे जॉईन झाले, असं कोणी आहे का? हँड रेज करा. एक ज्योती आहे, हरिओम आहे, श्रुती आहे, तरंग आहे. एवढे सगळे जण आहेत. बरं ठीक आहे, 4 लोक आहेत. ठीक आहे. काय तेजस? टीचर तर आमच्या शाळेत असं. मला नाही कळलं, तुझा आवाजच वेगळा येतोय. बरं ठीक आहे, काय हरकत नाही. बरं, ह्याचा अर्थ मग आता आपण मला सोडून 30 जण आहेत. संगीता मॅम पण आहेत वाटतं ना? हा बरं ठीक आहे, म्हणजे तुम्ही 29 लोक आहेत. 29 मधून 4 लोक गेली, 25 लोक राहिली. अच्छा, मला आता सांगा, उरलेली जी 25 लोक आहेत त्यांच्यापैकी सगळ्यांना तुमचं ते जे हॉल तिकीट आहे एंट्री करायला हॉलमध्ये एक्झामच्या, टीचर मिळालं. आम्हाला भेटलेलं आहे. हॅलो मॅम. टीचर आम्हाला 2 भेटले रेज करायला सांगितलंय. टीचर आम्हाला 2 भेटेल, एक सरांकडे आणि एक आमच्याकडे. आमचं हरवलं तर सरांकडे आहे ना. हो, चांगली गोष्ट. करावं लागतं. एकच भेटलाय टीचर. 25 लोकांपैकी 17-18 लोकांनी हात वर केलाय. बाकीच्या लोकांना काय भेटलं नाही हॉल तिकीट? की माझं ऐकत नाहीये तुम्ही आता जे टीचर? मी 3 प्रिंट काढून आणले टीचर. हॅलो मॅम. मिळाला पण प्रिंट काढून आणलेले. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. व्हेरी गुड. टीचर आम्ही ना म्हणजे ओरिजिनल तिकडे दाखवायचं आणि एक जे झेरॉक्स आहे ना ते आमच्या जवळ ठेवायचं. आणि जर यदा कदाचित नंबर लागलाच तर ते हॉल तिकीट जे आमच्याकडे झेरॉक्स वाला असेल ते तिकडे दाखवायचं. मग बर मी काय म्हणते आता, दुसरा प्रश्न. तुमच्यापैकी असं कोणी आहे की ज्याच्या घरापासून जिथे एक्झाम द्यायचे ते तिथे जायला 1 तासापेक्षा पण जास्त वेळ लागणार आहे, असं कोणी आहे? बरेच जण आहेत. ठीक आहे, मग मुलांनो वेळेवर घरातून निघा. वेळेवर घरातून निघा आणि ते हॉल टीचर आम्ही 8:30लाच निघणार आहोत. हो टीचर, आम्ही पण 8 वाजायला. आम्ही 9 वाजता. चांगली गोष्ट आहे. ऐका मुलांनो, तर चांगली गोष्ट आहे. त्या हॉल तिकीटवर लिहिलं असेल बघा, हॉलमध्ये पोहोचायची वेळ किती आहे. तर त्या वेळेच्या जरा आधीच थोडंसं पोहोचला तरी चालेल, पण उशीर नका होऊ. कारण ना, लवकर निघाला तर चांगलंय. कारण कधी कधी रस्त्यात पण काय होईल, काय नाही, काही ना काही प्रॉब्लेम होईल, उशीर होईल वगैरे ह्याचे चान्सेस असतात. त्याच्यामुळे लवकरच निघा. ठीक आहे? आणि पाण्याची बॉटल, टिफिन सगळं बरोबर ठेवा. ठीक आहे? तुम्हाला सपोर्टसाठी पॅड हवं असेल तर ते पॅड, आणि तुम्हाला ते जे गोळे भरायचेत ते गोळे कशाने भरायचेत? पेनाने भरायचे की पेन्सिलने भरायचेत?
पेन्सिलने भरायचे असेल तर 2-3 पेन्सिल शार्प केलेल्याच बॉक्समध्ये ठेवा, म्हणजे तिथे शार्प करण्यात वेळ नाही जाणार एक्झाम मध्ये. आणि पेन असेल तर पेन असा वाला घ्या की जसं की बघा तो लेक्झी वगैरे ज्याची ना टिप जाड असते, जाड हँडरायटिंग येतं, म्हणजे त्याने सर्कल लवकर भरला जातो. खूप शार्प टिप वाल्या पेनाने ते सर्कल भरायला खूप वेळ लागेल. ठीक आहे, तर ह्या सगळ्या काळजी घ्या. मग निळा पेन आहे की काळा पेन आहे वगैरे ते सगळं पण बघा. ठीक आहे, आता चला एक्झाम बद्दल आता सगळ्यांना ऑल द बेस्ट. आता एक्झाम बद्दल नको बोलायला, आपण आता क्लास चालू करूया, कारण आपल्याला आज 2 धडे संपवायचं टार्गेट आहे. ठीक आहे, तर मी आता तुम्हाला अनम्यूट करायला अलाउ करते, पण आता एक्झामशी रिलेटेड आपण क्लास संपल्यावर बोलू. ठीक आहे, एक्झामशी रिलेटेड आता काही नको बोलायला. तर आता जेवढं मला आठवते लास्ट क्लासमध्ये आपण उष्णता धड्यावर आधारित किती गणितं केलेली होती? मला वाटते 10 गणितं सोडवलेली होती. आता पुढची गणितं सोडवायची आहेत आपल्याला. हा, 10 गणितं सोडवलेली होती, आता पुढची गणितं सोडवायची आहेत आपल्याला. ठीक आहे, चला आता ना मी स्क्रीन शेअर करते. सगळ्यांना म्यूट केलं, किती शांतता झाली ना. ऑन करते तुमचे माईक. चला क्लास. टीचर 11 प्रश्न झालेले होते आपले. 11 झालेले, बरं ठीक आहे, 12वा करूयात मग. हो टीचर, मीटिंग केलेली होती. ठीक आहे, चला आता टीचर 10च होईल 10. नाही 11वा पण केलंय आपण. 11वा पण केलंय बघा. सूर्यापासून पृथ्वीला डॅशमुळे उष्णता मिळते. वहनामुळे, कारणामुळे, परावर्तनामुळे आणि अभिसारणामुळे. होतं टीचर त्याचं उत्तर प्रारणा. परावर्तनामुळे. बरं ऐका मुलांनो, ऐका रे. प्रारण, टीचर तुम्ही 10वा क्वेश्चन घरी सोडवायला दिलं होतं टीचर, 10च होईल. बरं ठीक आहे. प्रारण ही जी गोष्ट आहे ना मुलांनो, प्रारण हे उष्णता देण्याचं हे ते स्वरूप आहे ज्याच्यामध्ये कुठल्या माध्यमाची गरज नाहीये. कुठल्या माध्यमाची गरज नाहीये म्हणजे स्थायू, द्रव, वायू कशाची पण गरज नाही. जसं मी तुम्हाला लास्ट टाइम एक्सप्लेन केलेलं, सूर्यापासून मध्ये तर पृथ्वीकडे येताना निर्वात आहे, काही आहेच नाही तिथे, स्थायू, द्रव, वायू काहीच नाही, तरी पण आपल्यापर्यंत उष्णता पोहोचते सूर्याची, तर प्रारणामुळे. ठीक आहे, आता पुढे. द्रवाला उष्णता दिली की त्या द्रवाचे प्रसरण होते, म्हणजेच त्याचं काय वाढतं? प्रसरण होतं म्हणजे आकाराने तो मोठा होतो. बरोबर. उष्णतेचे एसआय मधील एकक डॅश आहे. जूल आहे. जूल. उष्णतेचे एसआय उष्णता ही ऊर्जा आहे. टीचर उष्णता आहे ना जूल मध्ये मोजतात. हा, 1 कॅलरी उष्णता डॅश एवढी असते. 4.18. 4.18. टीचर हा प्रश्न 2000 वेळा सांगितले मुलांनो की पॉइंट नंतर ना आपण एकत्र नंबर सगळे वाचत नाही, एक एक करून वाचतो आपण. तर 4.18 नाही, 4.18. ठीक आहे, चला आता पुढचा प्रश्न, हेच रिपीट नका करू. उष्णतेच्या डॅश साठी माध्यमाची आवश्यकता नसते. रेडिएशन. प्रारण आताच बघितलं. प्रारण या प्रक्रियेत उष्णता पोचते. पुढे, एका निरोगी मानवी शरीराचे तापमान डॅश डिग्री फॅरनहाइट असते. 36. 37 डिग्री सेल्सिअस असतं तर करेक्ट असतं. इथे फॅरनहाइट विचारले मुलांनो, तर 98.6 इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे, चला आता पुढे इथे बघूयात.
वेगळा घटक ओळखा. वहन, प्रसरण, प्रारण आणि अभिसरण. प्रसरण. कारण हा 3 उष्णता वाहण्याच्या पद्धती आहेत. प्रसरण ही काय उष्णता वाहण्याची पद्धत नाहीये, म्हणून प्रसरण इज द करेक्ट आन्सर. थर्ड ऑप्शन. स्कॉटिश वैज्ञानिक डॅश यांनी 1982 मध्ये पहिला थर्मस फ्लास्क तयार केला. कोण आहे? सर जे थॉम्सन. नक्की येस. काय जे थॉम्सन. जेम्स वॉट आहे की थॉम्सन आहे? ऑप्शन नंबर 2. सर जेम्स ड्यूअर. 2 टीचर. हो टीचर. ऑप्शन नंबर 1. नाही टीचर, पण आपल्या पुस्तकामध्ये सर जे थॉम्सन हे दिलेलं आहे. नाही टीचर 2 आहे ऑप्शन नंबर. 2 आहे टीचर. 2 दिलेलं आहे टीचर. ऑप्शन नंबर 1 आहे. एक मिनिट. नाही 2 दिलेलं आहे. हा नाही थांबा, हे पुस्तकामध्ये असे 2 आन्सर्स दिलेले आहेत. बघूयात, चेक करूयात 2 ऑप्शन कसे काय दिलेले. चला, जेम्स ड्यूअर. हा हे दुसराच ऑप्शन आहे. सर जेम्स ड्यूअर. जे थॉम्सनने ती थॉम्सन वाली जे एक्सपेरिमेंट केलेली त्याच्यामध्ये त्याला इलेक्ट्रॉनचा शोध लागलेला. जेम्स वॅटने पॉवर बद्दल सांगितले. रुदरफोर्डने ती अणूंचं स्ट्रक्चर त्याच्याबद्दल सांगितले. हा, सर जेम्स ड्यूअर करेक्ट आन्सर आहे. पदार्थातील अणूंची एकूण डॅश ही पदार्थातील उष्णतेचे मापक असते. गतिज ऊर्जा. एकूण गतिज ऊर्जा. बरोबर, आपण त्या दिवशी बघितलेलं. उष्णतेचे मापक विचारले मुलांनो. आणि इथे तापमानाचे मापक असतं तर टीचर गतिज ऊर्जा सरासरी. ते एकूण आहे. एकूणच्या तिथे सरासरी असतं. बरोबर. परत डॅश या भौतिक राशीचे सीजीएस मधील एकक कॅलरी प्रति ग्रॅम डिग्री सेल्सिअस आहे. घनता. उष्मा. त्या दिवशी आपण शिकलो. सिग्मा हा पदार्थाचा डॅश प्रसरणांक आहे. प्रतिलीय. एक रेशियो आहे ना, तो उद्या काढेल. एक रेशियो. अरे बाबा मुलांना ऐका रे बाबा. आधी मी बोलू का? हा, पहिली गोष्ट, हा प्रश्न तुमच्या पुस्तकामध्ये नॉर्मल आपलं पुस्तक जे आहे पाठ्यपुस्तक त्याच्यामधला नाहीये. हा बाहेरचा प्रश्न आहे. तर ह्याचं करेक्ट आन्सर तुम्ही काय करा, पाठ करा. बाकीचे रॉंग ऑप्शन्स वाचूच नका, नाहीतर ते लॉंग ऑप्शन्स पण डोक्यामध्ये राहतील. तर ह्याचं जे करेक्ट आन्सर आहे ह्याच्याबद्दल पण तुमच्या NMMS च्या पुस्तकामध्ये सुरुवातीला दिलं असेल ना. काय दिले त्याच्यामध्ये? तुम्ही वाचलं नाहीये ते? प्रतिलीय. हा, प्रतलीय दिले त्याच्यात. हो टीचर. ठीक आहे. हो, प्रतलीय. एक मिनिट, मला पण जरा क्रॉस चेक करू द्यात. कारण ना हे प्रतलीय वगैरे ना हे सिग्माला मराठीमध्ये दिले आणि मी इंग्लिश मध्ये वाचले. तरी पण मी एकदा क्रॉस चेक करते. थांबा, मी तरी पण एकदा क्रॉस चेक करते की काय असेल ह्याचं उत्तर. प्रतलीय आणि एकरेषीय म्हणजे ना, एकरेषीय प्रसरण म्हणजे काय असतं माहितीये? एका लाईनीमध्ये प्रसरण, एकाच दिशेमध्ये प्रसरण होतंय. म्हणजे कसं, समजा तुम्ही तांब्याची तार घेतली आणि ती तार लांब होते, तिला गरम केली होती, ही लांबी वाढते, मग त्याला म्हणतात एकरेषीय प्रसरण. आणि त्याच्याऐवजी जर तुम्ही आपलं हे
चौकोन घेतला, एक चौकोन कापला किंवा आयत कापला, कशातून? तुमची जी अल्युमिनियम फॉईल असते ना त्याच्यातून चौकोन कापून काढला आणि त्याला गरम केलं, मग ते चारी बाजूंनी वाढतोय, लांबी पण वाढते आणि रुंदी पण वाढते, मग त्याला म्हणतात प्रतलीय प्रसरण. काय म्हणतात? टीचर पुस्तक पण दिलेलं आहे टीचर. हा, त्याला म्हणतात प्रतलीय प्रसरण. तर येस, मग ह्याचं जे आन्सर आहे तो दुसरा ऑप्शन आहे, तर प्रतलीय आहे हे सिग्मा. एक रेषेला दुसरं काहीतरी चिन्ह दिलं असेल, ठीक आहे, ते आपण बघूयात. असा प्रश्न मोस्टली बोर्डात येण्याचे चान्सेस कमी आहेत, तरी पण लक्षात ठेवा, आलाच तर उत्तर तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. हे बघा, हे सिग्मा आहे, हे असं वाला लिहित आहे, ठीक आहे. म्हणजे आपला मराठी मधला एक असतो ना, त्या मराठी मधला एकला झोपवला असा की बनला सिग्मा, ठीक आहे. एक रेषीयाला ना लॅम्बडा आहे. हा, एक रेषेला लांबडा. काल त्या दिवशीच्या क्लासमध्ये बहुतेक आपण हे केलेलं लांबडावालं है ना? हो टीचर, केलेलं होतं. हा, ठीक आहे. चला, पाण्याचा गोचर बिंदू डॅश असतो. पाण्याचा ऑप्शन चुकीचे दिलेत. पाण्याचा गोठण बिंदू 0 सेल्सिअस असतो. टीचर 32 फॅरनहाइट. नाही टीचर, अरे मुलांनो, ऐका, अंश सेल्सिअस, फॅरनहाइट मध्ये अंश तो सेल्सिअस. मग सेल्सिअसला जर तुम्ही केल्विन मध्ये केलं किंवा फॅरनहाइट मध्ये केलं तर किती उत्तर येते? तर 212. ऐका, 212 तर नाहीच आहे, कारण 0 सेल्सिअस आहे, तर सेल्सिअस वाला तर ऑप्शन कट. 0 फॅरनहाइट पण नाहीये, कारण 0 सेल्सिअस आहे. मग 2च ऑप्शन उरले. 0 केल्विन असू शकतं का? मग 0 केल्विन पण नसू शकतं, कारण 0 जिथे असेल त्या 0 बरोबर डिग्री सेल्सिअसच पाहिजे. तर त्या 0 बरोबर केल्विन पण नाही चालणार, डिग्री फॅरनहाइट पण नाही चालणार, राईट. आणि जिथे सेल्सिअस आहे तिथे, आता इथे सेल्सिअस आहे पण इथे 0 नाहीये, म्हणून हे सोडवायची पण गरज नाही. हे 3 ऑप्शन तर चुकीचेच आहेत. मग राहिला कुठला ऑप्शन? 32 डिग्री फॅरनहाइट. पुढील पैकी कोणते सूत्र केल्विन व सेल्सिअस यामधील योग्य संबंध दर्शवते? ऑप्शन नंबर 2. ऑप्शन नंबर 23.50. 2 का 3? 2 आणि 2 इथे 37 केले त्यांनी, इथे पण 37 तर आहेच नाही, 73 आहे हे आपल्याला माहिती आहे. पण मग आता तर केल्विन काढण्यासाठी आपण काय करतो? एवढं सेल्सिअस आहे, ऑप्शन 2 बरोबर. पुढील पैकी तापमानाचे एकक कोणते? तापमान आपण कशात मोजतो? कॅलरी, अर्ग, केल्विन, जूल. केल्विन. मी आता बोलू. तापमान आपण 3 एककांमध्ये मोजू शकतो: डिग्री सेल्सिअस, फॅरनहाइट आणि केल्विन. तो डिग्री सेल्सिअस आणि फॅरनहाइट तो ऑप्शनच नाही दिला, केल्विनच ऑप्शन दिलाय, तर तोच आहे. बाकी कॅलरी, जूल आणि अर्ग ही तिन्हीच्या तिन्ही उष्णता मोजण्याची एकके आहेत. हो टीचर. ठीक आहे, चला. एखाद्या द्रवाला उष्णता दिल्यास घनतेच्या फरकामुळे प्रवाह निर्माण होऊन त्याद्वारे द्रव पदार्थात उष्णतेचे संक्रमण होते. या उष्णतेची म्हणतात अभिसरण म्हणतात. मुलांना मी ह्याला एक्सप्लेन ऑलरेडी केलेलं, की ज्यावेळी आपण पाण्याला गरम करतोय, आधी पाण्याचे जे खालचे जे कण असतात आधी ते गरम होतात, मग ते गरम झाल्यावर हलके बनतात आणि मग ते वर जातात आणि वरचे थंड कण खाली येतात, बरोबर. ही जी प्रक्रिया आहे, गरम वर जातं, परत थंड खाली येतं, परत ते गरम होतं, परत वर जातं, असं गोल 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 घुमते. तर अशा प्रक्रियेला आपण काय म्हणतो? अभिसरण. पाणी खाली वर उकळतो. हो, बरोबर आहे, बोलला, करेक्ट. ठीक आहे, तर चला, आता हे पान पूर्ण झालं आपलं. आता नेक्स्ट पेज वर आपण जाऊयात. हे तुम्ही सगळे जेवलात का रे? कोण कोण नाही जेवला? कोण कोण नाही जेवला? मी जेवला. अरे नाही जेवले त्यांनी हात वर करा रे.
टीचर रेंज मुळे हे बघा, टीचर जे प्रश्न विचारते तेवढंच उत्तर देणारी मुलं, ह्याचा अर्थ ते स्मार्ट लिस्नर असतात. ह्याचा अर्थ बाकीची मुलं नीट ऐकत नाहीत लक्ष देऊन मॅम काय म्हणते नक्की. चला आता पुढचं बाण शेअर करते मी. तुम्ही जेवण करेल? नाही रे, मी नेहमी लेटच जेवते कारण मी त्याच्या आधी फ्रीच नसते. चला म्हणजे खूप 6 जणांनी नाही जेवलेत अजून, मला म्हणजे 6 जणांची कंपनी आहे या. चला जेवायला हवं, चांगली गोष्ट आहे. शिकवतात का मॅम? या क्लासच्या पहिले तुम्ही शिकवला होता क्लास? काय काय काय? या क्लासच्या पहिले तुम्ही दुसऱ्या क्लासमध्ये होते? नाही, ह्या आधी मी आपल्या इथे ऑनलाईन क्लासमध्ये नव्हते, दुसरा क्लास होता माझा. माझा स्वतःचा दुसरा एक क्लास होता. चला आता आपण डॅश हे तापमान मोजण्यासाठीचे उपकरण आहे. थर्मामीटर. बरोबर, तर थर्मामीटर. ऐका, कॅलरी मापीने आपण उष्णता मोजतो. स्टेटोस्कोपने आपलं माहितीये ना, डॉक्टर इकडे आपल्याला लावून कानाने तो ऐकतो, हार्टबीट मोजतो आपण. आणि स्पिग्मो मॅनोमीटरने आपण बीपी मोजतो. बीपीचं जे मशीन असते ना इथे बांधतात त्याला स्पिग्मो मॅनोमीटर म्हणतात. डॅश ही राशी उष्णतेच्या प्रवाहाची दिशा ठरवते. उष्णता कुठल्या बाजूला वाहील ते कशावरून कळणार आपल्याला, कशावरून समजणार? विशिष्ट उष्मा डॅश मध्ये विशिष्ट उष्मा डॅश मध्ये व्यक्त करतात. ऑप्शन नंबर 1. प्रतलीय. ऑप्शन नंबर 1 JKG. ऑप्शन सी. ऑप्शन नंबर 1 टीचर खालच्या पण ऑप्शन नंबर 1 आहे टीचर. 29 पण. बरं ठीक आहे. ऐका मुलांनो, इथे ना नुसतं डिग्री सेल्सिअस पहिली गोष्ट, इथे डिग्री नाहीये, इथे पण डिग्री नाहीये, तर हे दोन असूच नाही शकत. बरं, इथे डिग्री आहे, इथे पहिल्या 2 ऑप्शन मध्ये डिग्री आहे, पण इथे खाली केजी घेतले वरती जूल लिहिले, हे बरोबर आहे. पण इथे उलट केलंय, केजी खाली पाहिजे तर वर लिहिले, म्हणून ऑप्शन 1 करेक्ट आहे. स्थायू पत्र्याचे तापमान वाढवल्यावर त्याचे क्षेत्रफळ वाढते. या स्थायूचे ड्रॅश मध्ये आताच आपण बघितलं प्रतलीय. पत्रा म्हटलं, पत्रा म्हणजे असा तो स्क्वेअर असतो. येस. वैद्यकीय तापमापीत सुमारे डॅश या दरम्यान तापमान मोजता येते. 35 अंश सेल्सिअस ते 42 अंश सेल्सिअस. नंबर 35 ते 42. थोडाचं कारण ना, माणसाचं नॉर्मली तापमान 35च्या खाली नाही जात आणि 42च्या वर पण नाही जात. ठीक आहे, 35च्या खाली. 29चं उत्तर किती नंबर आहे? 1. काय 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 किती नंबर आहे? 29चं किती नंबर? 29चं काय नंबर ऑप्शन उत्तर आहे? 1. प्रतलीय. 29चा ऑप्शन 1 आहे प्रतलीय. हा, माणसाचं कुठल्या माणसाच्या ऐका रे, कुठल्या माणसाच्या शरीराचं तापमान 35च्या खाली गेलं किंवा 42च्या वर गेलं तर पॉसिबल आहे की तो माणूस मेलाय. ठीक आहे, मेला किंवा मध्ये गेलाय किंवा अजून दुसरं काहीतरी झालंय. पण नॉर्मली माणसाचं तापमान मध्ये पण जाऊ शकतो टीचर. हा, तेच सांगितलं. तर नॉर्मली 35 आणि 42च्या वर कोणाचं तापमान नसतं. चला आता पुढचा प्रश्न. प्रयोगशाळेत वापरल्या जाणाऱ्या तापमापीमध्ये डॅश प्रसरणाचे गुणधर्म वापरून तापमान मोजले जाते. अल्कोहोल. आपलं नॉर्मली जे वैद्यकीय थर्मामीटर आहे त्याच्या आतमध्ये मर्क्युरी असते, पारा असतो, माहितीये ना, चांदीसारखा चमकणारा. पण शाळेमधले जे थर्मामीटर असतं त्याच्यामध्ये हे अल्कोहोल असतं. हो टीचर, हे आम्हाला आमच्या शाळेमध्ये शिकवलेलं. अल्कोहोल म्हणजे काय माहितीये का? आपल्या नॉर्मल भाषेत त्याला काय म्हणतात? दारू. अल्कोहोल म्हणजे दारू. ठीक आहे टीचर, ते अल्कोहोल का वापरता, मर्क्युरी का बरं नाही? खूप चांगला प्रश्न आहे. फाइंड आउट कर जरा शिवम. मर्क्युरीची ना एक
विशिष्ट उष्माधारकता आणि अल्कोहोलची वेगवेगळी आहे. आणि आपलं मर्क्युरीला फक्त 35 ते 42 मध्येच खालीवर करायचंय, पण अल्कोहोल आपलं जे प्रयोगशाळेत वापरलेले आहे त्याला त्याची रेंज -10 पासून 110 पर्यंत असते. त्याला एवढं वर खाली करायचंय. तर कारण काय असेल अल्कोहोल वापरण्याचं, जरा तोच फाइंड आउट कर. हो टीचर. आता नको करू, एक्झाम झाल्यावर 2-3 दिवसांनी आरामात कर, कारण आता वेळ कुठे. पुढे दिलेल्या पर्यायांपैकी एक रेषीय प्रसरण क्रियेशी निगडित सत्य विधाने ओळखून योग्य पर्याय निवडा. वाव, चला आता सत्य विधाने ओळखायचेत आपल्याला. तापमान वाढीमुळे ऐका तापमान वाढीमुळे तार किंवा सळईच्या रूपातील स्थायूच्या लांबीत होणारी वाढ, हे तर बरोबर आहे, लांबीतच वाढ होते ना. बरोबर आहे टीचर. हा, परत इथे हे सूत्र L2 = L1 1 + लॅम्बडा डेल्टा टी, हे सूत्र आहे. म्हणजे काय आहे, आधी लांबी L1 होती. ऐका रे मुलांना, आधी लांबी मला बोलू द्या. आधी लांबी L1 होती, मग त्याला आपण उष्णता दिली, त्या उष्णतेमुळे तापमानामध्ये वाढ झाली. समजा 20, आधी 20 होतं 40 झालं, मग तापमानामध्ये वाढ कितीने झाली? 20 ने. आणि हा काय आहे, हाच तो एकरेषीय प्रसरणाचा जो आहे तो स्थिरांक आहे. आणि मग ही सगळ्या किमती ठेवून आपल्याला नवीन लांबी मिळू शकते, की किती लांब बनेल ती वस्तू. परत नंतर काय दिले, लॅम्बडा स्थायू पदार्थाच्या एकरेषीय प्रसरणांक म्हणतात. स्थायू पदार्थाचा एकरेषीय प्रसरणांक म्हणतात, हे लॅम्बडाचं नाव आहे. लॅम्बडा हा स्थिरांक आहे. चला, तर आता ही 4 विधान आहेत, त्या 4 विधानांपैकी ऑप्शन करेक्ट आहे. ऑप्शन नंबर 2 टीचर. ऑप्शन मी काय बोलू का आता? थांबा जरा, मी सगळ्यांना म्यूट करेल, नाहीतर. मला एक गोष्ट ऐका रे, मला एक गोष्ट सांगा, की तुम्ही जे पण कोणतं ऑप्शन सांगताय, मला त्याचं एक्सप्लेनेशन पाहिजे. जर एक्सप्लेनेशन नसेल तर नुसतं पुस्तकामध्ये बघून उत्तर नाही सांगायचं, हे उत्तर आहे ते उत्तर आहे. त्याच्या मागचं लॉजिक पण तर माहिती पाहिजे, की तेच का आहे. ऑप्शन नंबर 2 याचा अर्थ A, C आणि D च विधानं करेक्ट आहेत, राईट. A करेक्ट आहे, C करेक्ट आहे आणि D करेक्ट आहे. B वालं विधान करेक्ट नाहीये असा त्याचा अर्थ होतो, राईट. मग का नाहीये ते विधान करेक्ट, कोण सांगू शकतं का? टीचर मी सांगू? हा, सांग शिवम. टीचर मी थोड्या लॉजिकल पद्धतीने लावलं, कारण की जे सूत्र आहे ना टीचर लॅम्बडाचं ते वेगळं आहे, आणि इथं बी मध्ये ऑप्शन वेगळं आहे, आणि सगळ्या ऑप्शन मध्ये टीचर आहे ना बी हा आहे, आणि दुसऱ्या ऑप्शन मध्येच बी नाही, म्हणून मग ऑप्शन नंबर 2. हा, ठीक आहे. इथे ऍक्च्युअल मध्ये हे L2 वाले जे सूत्र आहे हे वेगळं सूत्र आहे, हे आपण पुढे धड्यामध्ये शिकणार आहोत. ठीक आहे, चला. आता उष्णता दिल्याने वस्तूचे डॅश वाढते. ऑफकोर्स काय वाढेल? आकारमान वाढते. वस्तुमान नाही वाढत, वजन पण नाही वाढत आणि वाहकता पण नाही वाढत. असं असतं तर नाही का, लाकडाला आपण गरम करून करून त्याची वाहकता वाढवली असती ना. वाहकता म्हणजे लाकूड जळून जातं. हा, ते जळून जातं, वाहकता नाही होत. ठीक आहे, वाहकता नाही वाढत. ठीक आहे, पुढे चला. लाकडाचं नाव घेतलं, लाकूड आलं. लाकूड, कोळसा, पेट्रोल इत्यादी इंधनांच्या ज्वलनातून निर्माण होणाऱ्या ऊर्जेस डॅश ऊर्जा असे म्हणतात. रासायनिक अरे, आपण ह्यांना जाळता जाळतोय, आपण त्यांना जाळतोय म्हणजे नक्की काय करतोय? टीचर त्याचं हे बदलतो आपण. हा, त्यांना आपण जाळतोय म्हणजे काय करतोय आपण? त्यांना त्याच्या आतमधल्या रसायनांना जाळतोय ना. त्याला जाळतोय. लाकूड जाळलं का कोळसा तयार होतो. रासायनिक. सौर ऊर्जा बघा, आपल्याला सौर ऊर्जा सूर्यापासून मिळते. अणु ऊर्जा ते अणुचं विघटन झालं किंवा 2 अणुंना कंबाईन केलं मिळते. इथे भौतिक ऊर्जेचा काही अर्थच नाहीये. ठीक आहे. उष्णता दिल्याने पदार्थावर पुढील पैकी कोणता परिणाम होतो? उष्णता दिल्याने
प्रसरण. टीचर हा आपण धडा पुढला झालेला धडा आहे. घेणार होतो टीचर. मी हँड डाऊन करते. थांबा तुम्ही. अरे एक मिनिट. हॅलो टीचर. तर मला सांगा की तुमच्यापैकी ज्यांनी पण होमवर्क केलेला होता, पहिले तर हे सगळं उष्णतेचे रिलेटेड एमसीक्यू सगळे 34च्या 34 एमसीक्यू कोणी सोडवलेले त्यांनी आधी हात वर करा. टीचर माझ्याकडे तसं टीचर मी तो मेसेज आहे ना क्लास पाहिला होता. ठीक आहे. तर ह्यांनी ज्यांनी पण सोडवले त्यांच्यापैकी सगळ्यांचे आन्सर करेक्ट आले असे कोणी आहे का? व्हेरी गुड. चला दर्शन, सगळे नाही आले करेक्ट? टीचर एकच चुकलं फक्त. बरं ठीक आहे. पण चल एक चुकलं तर ते प्रूफ आहे की तू खरंच सोडवले. कॉपी टीचर माझे 2 चुकले 2. बरं ठीक आहे, 2 चुकले, काही हरकत नाहीये. चला अरे आता चला आता पुढचं करूयात आपण. पुढचं कुठला धडा आहे माहितीये तुम्हाला? प्रकाशवाला टीचर अरे ध्वनी आहे, पण आपण सोडवणारे एमसीक्यू प्रकाश धडा जास्त इम्पॉर्टंट आहे. त्याच्यावर आधारित प्रश्न जास्त येतील. हा त्याच्यावर आधारित जास्त प्रश्न येतील. त्याच्यावरचे एक प्रश्न सोडवायचा होता. एक प्रश्न सोडवायचा होता. कुठला एक प्रश्न सोडवायचा होता? टीचर म्हणजे माझ्याकडे पुस्तक वेगळे ना, तो क्वेश्चन मला सोडवता नाही आला, तर तो क्वेश्चन सोडवायचा होता. अच्छा, मला त्याचा फोटो पाठवशील बेटा व्हॉट्सअपवर? येस मॅम, पाठवू का? हा हॅलो क्लास झाल्यावर पाठव, मी उत्तर पाठवेल मग तुला. टीचर ओके मॅम. हा बेटा. टीचर विभांतर कसं मोजायचं? काय कसं मोजायचं? विभावांतर. विभवांतर मोजण्यासाठी ना हे असतं एक व्होल्टमीटर म्हणून एक इन्स्ट्रुमेंट असतं, एक साधन आहे, त्याने आपण विभवांतर मोजू शकतो. मी तुला सांगते. कोणाचं माईक चालू आहे? कोणाचा तरी माईक चालू आहे. साधनाचा. हा ठीक आहे. चला आता मी ते प्रकाशवाल्या धड्याचं शेअर करते. आपण इलेक्ट्रिसिटीवरचं तर सोडवलेलं आहे ना एमसीक्यूज? हो मॅम. टीचर बरं ठीक आहे. थांब मी सांगते बेटा. स्क्रीन दिसते? दिसते टीचर, दिसते. ठीक आहे बेटा. हे बघ काय असतं माहितीये का, एक ना वस्तू असते, एक की नाही आपलं तू गाडीमध्ये बघा, गाडीमध्ये तुम्ही बसल्यावर तुम्हाला दिसते तो गाडीचं जसं स्पीड वाढवतो ती सुई वर 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 जाते. 10, 20, 30, 40 असं लिहिलेलं असतं. स्पीडोमीटर म्हणतात त्याला. गाडीची स्पीड दाखवतो तो, माहितीये? बघितलंय? हा सगळ्या गाड्यांना असतं टीचर ते. ऐका ना, सेम टू सेम तसंच दिसणार एक अजून एक इन्स्ट्रुमेंट असतं, त्याला व्होल्टमीटर म्हणतात. त्याच्यासाठी असं इथे व्ही लिहिलेला असतो आणि तो जर आपण सर्किट मध्ये जोडला, तिथे त्याला ना कनेक्ट करायला इकडे एक वायर असते आणि इकडे एक वायर असते. तर त्या वायर जर आपण जोडल्या, ज्याचं विभवांतर आपल्याला मोजायचंय, तर तिथे त्याच्या आतमध्ये पण ना अशी स्केल असते. ही ना अशी स्केल असते आणि त्या स्केलवरती नंबर लिहिलेले असतात, जसं स्पीडोमीटरवर असतात ना. अरे ह्याने नीट ड्रॉ नाही करता येत. आता समजून घ्या मुलांनो की अच्छा माझ्याकडे एक आयडिया थांबा. हा अशी ना त्याच्यावरती ना स्केल असते, अर्धी स्केल असते, अशी पूर्ण नसते. आणि त्या स्केलवरती नंबर लिहिलेले असतात. जसं की आता बघा मी इथे राखते, इथे असा 0 असतो, मग इथे जो आहे तो 2 असेल, इथे 4 असेल, किंवा डायरेक्ट 0, 1, 2, 3, 4 असं पण असतं. मग ते व्होल्ट, आता जसं की समजा तुम्ही ना काय केलं, हे जे 2 त्याची वायर आहेत ना,
की दोन्ही वायर, एक नॉर्मल आपला सेल असतो ना घरामध्ये, तिथे त्याच्या एका बाजूला एक वायर आणि दुसऱ्या बाजूला अशी दुसरी वायर लावली, तर मग तो समजा आपला 2 व्होल्टचा सेल आहे, तर ती जी तार आहे ना ती म्हणजे ती जो काटा असतो ना तो इथे असा दाखवेल तो, आणि काढून टाकलं तर तो काटा परत 0वर येतो. तर ह्याला म्हणतात व्होल्ट मीटर, ज्याने आपण विभवांतर मोजू शकतो. ठीक आहे. ओके टीचर. चला आता एक प्रश्न होता. मुलांना आपल्याकडे फक्त 11 मिनिट. आपण बॅटरीची क्षमता मोजू शकतो, किती क्षमता आहे. टीचर लवकर सोडवा, आपल्याकडे जास्त व्होल्टची बॅटरी आहे. बरं चला रे पटपट, आता कोणी बोलू नका, पटपट हे प्रश्न जेवढे होते तेवढे तरी सोडूयात आपण. टीचर प्रश्न सोडवा. बघा, सूर्योदय सूर्यास्ताच्या वेळी डॅशमुळे आकाशात विविध रंगाच्या छटा रंगछटा पाहायला मिळतात. संक्रमणामुळे, विकिरणामुळे, परावर्तनामुळे आणि विकिरण म्हणजे काय असतं? विकिरण म्हणजे काय होतं असतं माहितीये का? जसं की हा बघ एक गोटी आहे, त्या गोटीवर तुम्ही दुसरी गोटी मारली की दुसरी गोटी थोडी मागे येते ना आदळून, तसंच हवेवर छोटे छोटे प्रकाशाचे धुळीचे कण असतात ना, आणि प्रकाशाच्या एका ह्याच्यामध्ये बघा 7 रंग सामावलेले असतात. तर काही रंग जे आहेत त्या धुळी कणाच्या पण आरपार जातात, आणि काही रंग जे आहे ते माघारी फिरतात त्या धुळी कणावर आदळून, आणि मग ते माघारी फिरलेले जे कण आहेत ते इकडे तिकडे पसरतात, आणि तेच रंग मग आपल्या डोळ्यात जाऊन आपल्याला दिसतात. त्याच प्रोसेसला विकिरण म्हणतात. हे तुम्ही डिटेलमध्ये 10वी मध्ये शिकणार आहात. ठीक आहे. आता सध्या एवढं लक्षात ठेवा की वेगवेगळे रंग म्हणजे त्याला म्हणतात विकिरण. डॅश ही संज्ञा अनियमित परावर्तनाशी संबंधित आहे. अनियमिमित खडबडीत पृष्ठभाग. मुलांना ऐका, आपण अशी खूप प्लेन अशी मिरर असते, एकदम स्मूथ आरशासारखा पृष्ठभाग असेल, आणि त्याच्यावरती असे 2 प्रकाशाचे ना समांतर किरण पडले की मग त्यांचं परावर्तन पण असं समांतर होतं. पण असं खडबडीत पृष्ठभाग असेल, ऐका रे, असं खडबडीत पृष्ठभाग असेल आणि त्याच्यावर अशी समांतर किरण पडली तर ते कुठे पण परावर्तित होतील. एक इकडे जाईल, एक इकडे जाईल, तर ते जे परावर्तित झाले ते एकमेकांना समांतर नसतात. अशा प्रकारचं जे परावर्तन होतंय त्याला म्हणतात अनियमित. म्हणजे काय नियमच नाहीये त्याला, कुठे पण होतंय ते, असं त्याचा अर्थ आहे, म्हणजे समजून घेण्यासाठी. तर अनियमित म्हणून ते कशाशी संबंधित आहेत? खडबडीत पृष्ठभागाशी. परत सूर्यप्रकाशाचे विकिरण झाले नसते तर आपल्याला दिवसा सुद्धा आकाश डॅश दिसले असते. काळे. हा प्रश्न सपाट आरशावर आपल्याला पहिलं उत्तर लागत असलं ना, तिसऱ्याच्या प्रश्नामध्ये पहिलं उत्तर आहे. अरे ऐका रे, एरोप्लेन ज्यावेळी ढगांच्या वर जातं ना, वरतून खाली आपण पृथ्वीला बघितलं ना की आकाश काळं दिसतं. ठीक आहे, निळं नाही दिसत. खालूनच वरती बघितलं निळं दिसतं. सपाट आरशावर म्हणजे हॅलो टीचर, असं का होतं मग? हे ना तुम्हाला मी तेच सांगितलं ना ऑलरेडी, धुळीचे कण ना खूप छोटे 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 असतात. मग जसं की लाल रंग आहे, पिवळा रंग आहे, ते खूप पॉवरफुल रंग असतात, ते धुळीच्या कणाच्या आरपार जातात. ठीक आहे, आणि मग बाकी सगळे कलर मिक्स होऊन तो व्हाईट कलर बनतो. पण त्याच्यामध्ये जो निळा आणि व्हायलेट कलर असतो ना सूर्यप्रकाशामधला, तो आरपार नाही जात. मग जसं गोटीला गोटी आदळल्या माघारी फिरते तसा तो निळा रंग माघारी फिरतो, व्हायलेट रंग माघारी फिरतो, आणि सगळीकडे तो इकडे तिकडे अस्ताव्यस्त पसरतो, आणि तो आपल्या डोळ्यामध्ये जातो, आणि मग आपल्याला आकाश जे आहे ते निळं दिसतं. आणि व्हायलेट कलर पण असतो त्याच्यात, पण व्हायलेट कलर आपल्या डोळ्यांना दिसत नाहीये. आपले डोळे एवढे सेन्सिटिव्ह नाही की आपल्याला व्हायलेट कलर पण दिसेल, म्हणजे एवढी पात्र नाहीये डोळे की व्हायलेट कलर पण आपण बघू शकू. म्हणून आपल्याला आकाश जे आहे ते निळं दिसतं दिवसा. आणि रात्री लाल का दिसतं? रात्री लाल पिवळं का दिसतं संध्याकाळी सकाळी, ते आता तुम्हाला मी 10वी मध्ये असेल सिलेबस मध्ये त्यावेळी एक्सप्लेन करणार आहे, किंवा बघू आपला आता प्रकाशाचा धडा मी शिकवेल ना तुम्हाला जानेवारीमध्ये, त्यावेळी पण एक्सप्लेन करेल. ठीक आहे, ओके टीचर. चला आता पुढे. सपाट आरशावर आपतन बिंदूला लंब असलेल्या रेषेला डॅश म्हणतात. आता नीट बघा, सपाट आरसा मी काढते, ऐका. हा सपाट आरसा मी काढते,
सपाट आरशाला समजा सपाट आरशावरती असा ना एक प्रकाशाचा किरण पडतोय आणि सपाट आरसा असल्यामुळे तो माघारी फिरतोय, बाउन्स बॅक होतोय. ह्या प्रोसेसला, ह्या प्रक्रियेला म्हणतात प्रकाशाचे परावर्तन. काय म्हणतात? प्रकाशाचे परावर्तन. ज्या बिंदूवरती तो टच झालेला, त्या बिंदूवरती तो टच झालेला, मग ह्या बिंदूपासून आपण जर लंब काढला असा, तर ह्या लंबाला काय म्हणतात? स्तंभिका. नीट ऐका. तर हा ही स्तंभिका आहे. हा कुठला किरण आहे? हा आपतन किरण आहे. आपाती किरण आहे. हा आपाती किरण आहे आणि हा परावर्तित किरण आहे, माघारी फिरलेला. ठीक आहे. मग हा कुठला कोण बनेल? हा जो अँगल बनलाय, हा स्तंभिके बरोबर हा जो कोण बनलाय, ह्याला आपण आय म्हणतो. म्हणजे कुठला कोण? आपाती कोण. आणि हा त्याला आपण आर म्हणतो. आर म्हणजेच अँगल ऑफ रिफ्लेक्शन. अँगल ऑफ रिफ्लेक्शन म्हणजेच मराठीमध्ये परावर्तित कोन. प्रश्न खाली आलेला आहे टीचर. परावर्तन होण्यासाठी बर. आता हे पाठ करून घ्या. चला. सपाट आरशावर आपतन बिंदूला लंब असलेल्या रेषेला डॅश म्हणतात. स्तंभिका. स्तंभिका परावर्तन कोन दर्शवण्यासाठी संज्ञा वापरतात. आर. आपाती किरण व परावर्तित किरण. ऐका रे. आपाती किरण व परावर्तित किरण ह्या दोघांमधला अँगल 90 आहे. तर आपातन कोण आणि परावर्तन कोण यांची मापे किती? तर आता नीट लक्ष द्या. हा जो आपली स्तंभिका आहे, स्तंभिकेच्या लेफ्टला, पूर्ण ऐकून घ्या रे, स्तंभिकेच्या लेफ्टला आपला आपाती किरण आहे आणि राईटला परावर्तित किरण आहे. नियम हा आहे की तुमचा जेवढा आय असेल तेवढाच आर असेल. आणि आता काय दिलंय? हा पूर्ण कोणच 90 आहे. मग दोघांचं अर्ध अर्ध किती असेल? 45. येस. गटात न बसणारा शब्द ओळखा. सपाट आरसा. प्लायवूड, लाकूड, सपाट लादी. हे सगळे प्लायवूड, गुळगुळीत आहे, म्हणून आन्सर सपाट आरसा आहे. डॅशचे कार्य परावर्तित प्रकाशाचे परावर्तन या गुणधर्मावर अवलंबून नसते. ऐका. परावर्तित प्रकाशाचे परावर्तन म्हणजे काय माहितीये का मुलांनो? समजा आता मी इथे एक आरसा ठेवलाय आणि इथे पण एक आरसा ठेवलाय असा, तर होते काय? समजा इथे कुठला तर प्रकाशाचा असा किरण पडला, तर तुम्हाला माहितीये तो असा इथे परावर्तित होणार आहे. तो परावर्तित होऊन मग परत ह्या आरशावर पडतोय. बरोबर आहे. आणि मग ह्याच्यावरून पण परावर्तित होतो. म्हणजे काय झालं? हा परावर्तित प्रकाशाचंच परत हे परावर्तन झालं ना. डबल झालं. कधी कधी ते डबल होतं, ट्रिपल होतं, खूप वेळा होतं. तुम्ही मिठाई वगैरे घ्यायला बघा, काही तालुक्याच्या ठिकाणी दुकानं बघितली असतील, तिकडे ना, तिकडे पण लेफ्टला पण आरसा असतो, राईटला पण आरसा असतो ना, आपण मध्ये असतो. मग आपण लेफ्ट राईटला बघितलं ना, आपल्याला आपल्या खूप साऱ्या प्रतिमा दिसतात आणि असं वाटतं की ते दुकान खूप मोठं आहे. असं अनुभवलंय तुम्ही? नाही मॅम. नाही टीचर. अच्छा, नाही अनुभवलंय. मग ह्याच्यासाठी तुम्ही आयडिया काय करू शकता? तुमच्या घरी मी काय, अरे ऐका ना प्लीज. अनुभवलंय टीचर. तुमच्या घरी आरसा आहे आणि तुमच्या बाजूवाल्यांकडे पण आरसा आहे. थोड्या वेळासाठी तुमच्या फ्रेंड कडून आरसा मागून घ्या. दोन्हीकडे तुम्ही आशा ठेवा, इकडे पण बघा, इकडे पण बघा. स्वतःला सेम गोष्ट तुम्हाला दिसेल की अरे माझ्या इकडे पण इकडे पण खूप साऱ्या प्रतिमा आहेत. हा, बोल शिव. टीचर, जेव्हा आपण आहे ना कपडे घेण्यासाठी कपड्यांच्या दुकानात जातो ना, सोपा चेंजिंग रूम मध्ये जायचं, तिथे खूप आरसे लावलेला असतात चारी बाजूने. चेंजिंग पण असतात. बरोबर. तिथे तर चारी दरवाजा सोडून बाजूने असतात. हा, कपडे बदलायच्या रूम मध्ये, कपडे बदलायच्या रूम मध्ये. बरोबर. चला आता पुढे बघूयात. तर आता ना कलायडोस्कोप, हे कलायडोस्कोप ना मुलांना मी तुमच्याकडून बनवून घेणार आहे. कलायडोस्कोप खूप इंटरेस्टिंग आहे. ते हे आता फक्त उत्तर, राईट वालं उत्तर आपण बोलूयात. हे पराप्रकार गुणधर्मावर अवलंबून नसते विचारले बर का. तर ते कुठलं आहे?
उत्तर काय आहे? विस्तारित येस, विस्तारित प्रकाश स्त्रोत हे उत्तर आहे ना याचं. हो टीचर. हा, परिदर्शी काय असते माहितीये का? पेरिस्कोप. परिदर्शी म्हणजे पेरिस्कोप म्हणजे कसं आहे ते, समजा तुम्ही ना जहाजेच्या बोटीमध्ये असं बसलाय आतमध्ये, ठीक आहे, आणि तुम्हाला ना बाहेरचं बघायचंय पण तुम्ही बोटमधून बाहेर नाही निघू शकत, तर ही पेरिस्कोप काय असते, ती अशी ना इथून तुम्ही बघू शकता आणि ती इकडचं सगळं बघून सांगते आपल्याला. म्हणजे इथे कुठली वस्तू आहे समोर ती तुम्हाला इथून बघितलं तरी पण दिसेल, तर त्याला म्हणतात पेरिस्कोप. म्हणजे ती दुर्बीनच असते रे, पण ती वाकडी तिकडे वस्तूचे पण असं बघू शकता तुम्ही. इथली वस्तू तुम्ही इथून बघू शकता, अशी वाली ती दुर्बीण असते, त्याला म्हणतात पेरिस्कोप. मराठीमध्ये म्हणतात त्याला परदर्शी. ठीक आहे. परत कलायडोस्कोप काय असते? कलायडोस्कोप मध्ये ना 3 आरशे असे जोडलेले असतात. असे 3 आरशे त्रिकोणासारखे जोडलेले असतात आणि त्या आरशेच्या मध्ये तुम्ही काय पण टाकाल ना त्याची इथे पण आकृती बनते, प्रतिमा बनते, इथे बनते, इथे बनते, आणि खूप सारख्या अशा प्रतिमा जॉईंट होऊन ना अशी खूप सुंदर अशी ना डिझाईन वगैरे बनते आणि ती डिझाईन बघायला खूप ब्युटिफुल असते. आता ही कलायडोस्कोप मी तुमच्याकडून बनवून घेणार आहे, परदर्शी पण तुमच्याकडून बनवून घेणार आहे. अच्छा, शोभादर्शी काय असते? टीचर माहित नाही. प्रश्न आहे हा, कितवा प्रश्न आहे आता आपण जो सोडवतो, कारण माझा नंबर नाही दिसत इथे. 8वा टीचर. आपण आठव्याच प्रश्नावर आहे. बरं ठीक आहे. 1 नंबर. बरं ऐका. हा, तर मग शोभादर्शी काय असते माहितीये तुम्हाला? नाही टीचर. नाही टीचर. शोभादर्शी पण अशी ना शोभा आणण्या, ह्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात मला पण नाही आठवत आहे. मी तुम्हाला हे नेक्स्ट क्लास मध्ये सांगेल की नक्की ती कशी दिसते. पण शोभादर्शी मध्ये पण तुम्ही काय करता, हे असे खूप सारे पॅटर्न बनवताय. इकडून प्रकाश परावर्तित झालाय, परत त्याला दुसऱ्या आरशावर टाकताय आणि अशी नवीन नवीन डिझाईन बनते ह्याच्यामध्ये पण, म्हणूनच तिचं नाव आहे शोभादर्शी. तरी पण अजून डिटेलमध्ये माहिती मी तुम्हाला नंतर सांगेल. ठीक आहे, चला आपण मुलांना अजून 2-4 मिनिटं थांबा. हा, आपले अजून थोडेसे प्रश्न कंप्लीट करू. आपतन कोन 50 अंश असल्यास परावर्तित किरणाने आरशाच्या पृष्ठभागाशी केलेला कोन डॅश असला पाहिजे. बघा हा, आता आपतन कोन नीट बघा मी काय म्हणते. ही आपला आरसा आहे आणि ही स्तंभिका आहे, आणि हे स्तंभिके बरोबर हा आपतन किरणाने हा कोन किती बनवलाय? 50 अंश. 50 अंशाचा. हा, मग आता विचारले त्यांनी मग पृष्ठभागाशी, ऐका, मग हा जो पृष्ठभाग आहे, पृष्ठभागाशी किती कोण बनेल? तर तुम्हाला दिसते स्तंभिकेचा पृष्ठभागाशी किती आहे कोण? 90 अंश दिसतोय. हा काटकोन बनवतो ना स्तंभिका. त्यानंतर मला हा 50 गेला, उरला किती मग? 40. येस, मग उत्तर काय असेल? 40 अंश असेल उत्तर. ठीक आहे. आपतन कोन 50 अंश असल्यास परावर्तित, अरे रे थांबा 1 मिनिट. परावर्तित किरणाने आरशाच्या पृष्ठभागाशी केलेला कोन? परावर्तित किरणाने आरशाच्या पृष्ठभागाशी हा 50 असेल, मग तो पण 50च असेल. बरोबर आहे, 40 अंश. पुस्तकामध्ये वेगळं उत्तर दिलंय काय? 50 अंश टीचर वाटतं. दुसरा ऑप्शन दिलाय पुस्तकामध्ये. नाही, 40 येणार उत्तर. बघा ना, हा 50 आहे, तर परावर्तन कोण पण किती असेल? हा 50च असेल ना. मग 90 मधून 50 गेला, मग हा कोण किती बनेल? 40 आणि 50 90 असते ना, त्यांनी चुकून दिले ते. 40 चे उत्तर. हा उत्तर 40च आहे. पुस्तकामध्ये कधी कधी रॉंग असू शकतं. उत्तर 40 येणार. 90 मधून 50 वजा करायचे. परत आता पुढे, परिदर्शी मधील आरसे डॅश परस्परांना समांतर असतात, परस्परांशी 45चा कोन तयार करतात. आता ऐका, मी परिदर्शी ड्रॉच करून दाखवते. खूप सोपं. ह्याच्यात काय होतंय मी तुम्हाला सांगते. हे बघा, ही अशी परिदर्शी आहे आणि तुम्हाला बघायचं कुठून आहे? इथून बघायचंय. मग होतंय काय, इथून प्रकाश येतोय मुलांनो, बरोबर आहे? इथून असा प्रकाश जातोय वस्तूपासून, मग इथे एक आरसा असा वाकडा ठेवला जातो 45 अंशाला. मग तो प्रकाश मग इथे
परावर्तित होतो आणि इथे एक वाकडा असतो वारसा, मग तिथून तो प्रकाश जो आहे तो इकडे परावर्तित होतो. तर हे असे वाकडे वाकडे ठेवलेले असतात, म्हणजे ते 45ला ठेवलेले असतात. तर ऑप्शन नंबर 3 करेक्ट आहे. ठीक आहे, पुढे प्रकाशाच्या विकिरणात डॅश रंगाच्या किरणांचे विकिरण सर्वाधिक होते. पिवळ्या 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 कोण मागे फिरतंय? आरपार ऐका, लाल, हिरवे, पिवळे हे रंग आरपार जातात. निळ्या रंगाचे विकिरण सगळ्यात जास्त होते, म्हणूनच तर आपल्याला आकाश निळं दिसतंय. हा, निळा रंग खूप कमजोर कलर आहे, तो थोडस छोट्या धुळीकणाला आदळून पण माघारी वळतो. आणि लाल खूप स्ट्रॉंग आहे, तो आरपार जातोय, त्याला काय फरक नाही पडत धुळीकणाचा. ठीक आहे, लाल, ऑरेंज, पिवळा हे स्ट्रॉंग कलर आहेत, हे आरपार जातात. ठीक आहे, परत एक सेकंड. प्रकाशाच्या विकिरणात डॅश रंगाच्या किरणांचे विकिरण सगळ्यात अधिक होते. ह्या पण दिले पुस्तकामध्ये 11वेचं काय दिलेलं आणि निळ्यासाठी दिले ना. हा ठीक आहे, मग ठीक आहे. चला, जेव्हा एखाद्या ग्रह किंवा तारा चंद्राच्या मागे झाकला जातो, एखादा ग्रह किंवा तारा चंद्राच्या मागे झाकला जातो, तेव्हा त्या घटनेस डॅश म्हणतात. हे तुम्हाला 6वीला होतं ना, छाया ह्या धड्यामध्ये, छाया कशी बनते त्या धड्यामध्ये होतं, बरोबर आहे. आता हे मराठीमध्ये अर्थ मला पण नाही माहिती, त्याच्यामुळे करेक्ट आन्सर साठी मी तुमच्यावरच अवलंबून आहे. चला, तर पिघान. ठीक आहे, पिघान. हा, 13 डॅश म्हणजे किरणातील घटक वेगळे होणे किंवा किरण विखुरणे किंवा पसरणे. विकिरण. येस, त्या दिवशी सूर्य बरोबर मध्यावर येतो, माथ्यावर 12 वाजता येतो बघा, त्या दिवसाला डॅश म्हणतात. शून्य छाया. छायामध्ये बरोबर छाया एकदम पुढे नसतेच, त्याची जी छाया आहे ती पायात येते. आपलादी किरण, परावर्तित किरण व स्तंभिका एकाच डॅश असतात प्रतलात. बिंदूवर एकाच प्रतलात. आपादी किरण, परावर्तित किरण व स्तंभिका ह्या एकाच प्रतलात असतात मुलांनो. हे ह्याच्यामध्ये तो प्रकाशाच्या परिवर्तनाचा नियम येतो, एकाच प्रतलात असतात. ठीक आहे, सांगून दिलं होतं. हा, उत्तर तुम्हीच सांगून दिलं होतं. हा, तेच. परत बंकर्स मध्ये पृष्ठभागाच्या खाली राहून पृष्ठभागावरील वस्तूंची ठेहळणी करण्यासाठी डॅश वापरतात. पेरिस्कोप. हा, तेच परिदर्शी. सांगितलं ना, खालचं पण दिसू शकतं. आता पेरिस्कोप मध्ये नुसतं बघा, इथे वरचंच नाही दिसत, इथे वरतून तुम्ही इकडची खालची वस्तू पण तर बघू शकता ना. बंकर्स म्हणजे ज्याच्यात खूप सामान भरलेलं असतं, त्या सामानाच्या आतमध्ये कोण जाऊन बघणार आहे किंवा खाली एवढं कोण उतरणार. मग खालचं जे इथे सामान असेल ते तुम्ही इथून बघू शकता, मग पेरिस्कोप. ठीक आहे, परिदर्शी. चला, तर मला वाटतं आता आज बस करूया आपण. किती प्रश्न अजून उरलेत? टीचर तुम्ही अजून पण शिकवलं तर आम्हाला चालेल. 32 प्रश्न. नाही नको, आता अर्धे झालेत. अर्धे स्वतःहून पाठ करा. आपण आता बस करूयात, कारण तुम्हाला जेवून काही जणांना अजून आराम पण करायचा आहे. मुलांनो, आज बरोबर कमीत कमी 8 तासाची तरी छानपैकी झोप घ्या. असं नको व्हायला जागून अभ्यास केला, सकाळी लवकर डोळे चुळत तसंच उठून गेला आणि परीक्षेत परीक्षेत झोपायला यायला लागली, तुम्हाला म्हणजे झोप यायला लागली. असं नको व्हायला. चालणार नाही, कारण तुम्ही ट्रॅव्हल करून पण जाल ना, थकून जाल. त्याच्यामुळे झोप चांगली व्यवस्थित घ्या. आता अभ्यासच करू नका, मी तर म्हणते झोपून जा. जे प्रश्नांची उत्तरं माहिती आहेत त्यांना आधी गोल 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 सर्कल करा फटाफट. आणि पण बघा बर का प्रश्न क्रमांक, नाहीतर असं नको पहिल्याचं उत्तर येत नाहीये ते सोडलं तरी पण दुसऱ्याच्या उत्तराचं गोळा पहिल्या क्वेश्चनला केला, सगळंच आन्सर्स रॉंग होतील. तर नीट लक्ष द्या. ठीक आहे, जे येत नाही त्याला सगळ्या क्रॉस करा. हा, त्याला क्रॉस करा, हवं तर कळायला की हे मी सोडले. आणि सगळे येतात त्यांचे गोळे करून झालं की शेवटी मग वेळ उरल्यावर ज्याचे नाही येत त्याचं तुम्ही
तुम्हाला जे वाटेल ते तुक्का मारा की हा हे बरोबर असेल म्हणून. टीचर रात्री जागून अभ्यास करायचा नाही. नका करू जागून अभ्यास आता. झोपा आता का बरं? चांगले.